नमस्कार. आदिश्मिता या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आदित्य आणि मी सुष्मिता तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. श्रावण महोत्सव या आपल्या विशेष सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत पुण्यातील एक अत्यंत जुनं आणि पवित्र असं शिवालय श्री ओंकारेश्वर मंदिर. चला तर मग दर्शन घेऊया या मंदिराचे आणि जाणून घेऊया येथील इतिहास. पुण्यातील श्री ओंकारेश्वर मंदिर हे शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठी वसलेले सुमारे 300 वर्ष जुने अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य असे पेशवेकालीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या काळात साधारण 1736 ते 1738 या काळामध्ये झाले. मंदिरात प्रवेश करताच आपणास श्री विष्णू मंदिराचे दर्शन घेता येते. खूप सुंदर अशी श्री विष्णूंची मूर्ती या ठिकाणी आहे. हे मंदिराचे भव्य प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारातून आपणाला आत प्रवेश करावा लागतो. अत्यंत शांत असा परिसर आहे. श्री विष्णू मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करतो. गाभाऱ्यासमोर देखणा नंदी मंडप असून या मंडपातील श्री नंदी महाराजांची मूर्ती अत्यंत सुरेख आहे. मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्या छतावर असलेली 9 शिखरे आहेत. मध्यभागी एक मुख्य उंच शिखर आणि सभोवती 8 लहान उपशिखर अशी याची रचना आहे. या शिखरांच्या कोनाड्यांमध्ये महर्षी व्यास, दत्तगुरू, साधू आणि देवतांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर इथं मस्त अशी रांगोळी काढलेली होती. जमिनीच्या पातळीपासून थोडे खोल असलेल्या गर्भगृहात नर्मदा नदीतून आणलेला पाषाणाचा बाण म्हणजेच हे शिवलिंग स्थापित झाले आहे. श्री महादेवाच्या मंदिरासोबतच येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या देखील अत्यंत सुंदर अशा मूर्ती होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात एक विलक्षण शांतता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांसाठी मंदिराचा परिसर वापरला जात असे. पेशवे दप्तरामध्ये या मंदिराचा उल्लेख गाय उतारी शिवालया करविले असा आढळतो. मंदिराच्या आवारात श्री हनुमान मंदिर, शनी मंदिर आणि दीपमाळ आहेत. ही देखील मंदिरे अत्यंत सुरेख व विलोभनीय आहेत. येथील संपूर्ण परिसर हा अत्यंत शांत आणि रमणीय आहे. पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु शिवराम भट चितराव यांच्या देखरेखीखाली या शिवालयाची उभारणी सुरू झाली असून यासाठी चिमाजी आप्पांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली होती. मंदिर परिसरामध्ये चिमाजी आप्पा आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांची समाधी तसेच नदी काठावर म्हणजेच मुठा नदीच्या काठावर संत नाना महाराज साखरे यांची देखील समाधी आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची खूप गर्दी असते. विशेष पूजा आणि अभिषेक देखील केले जातात. त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूलाच श्री ओंकारेश्वर घाट येथे अनेक धार्मिक क्रियाकर्म देखील केले जातात. 1961 मध्ये पानशेत धरणाच्या महापुरात नदीकाठचा भाग वाहून गेला, परंतु मंदिराची मजबूत दगडी वास्तू सुरक्षित राहिली. यावरूनच लक्षात येते या मंदिराचं जे काही बांधकाम आहे ते किती मजबूत आहे आणि भक्कम आहे. दर्शनानंतर आमचे मन अत्यंत शांत झाले होते आणि संध्याकाळही झाली होती. त्यामुळे आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. काय मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आमच्या आदिश्मिता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.